आणि आताची मोठी बातमी बघतोय, वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता मिळालेली आहे। आताची मोठी बातमी, वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सध्या देण्यात आलेली आहे। केजच्या कोर्टामध्ये सध्या या संदर्भातली सुनावणी सुरू होती आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला मिळाल्याचं कळतंय। याआधी वाल्मिक कराड सीआयडी कोठडीमध्ये होता आणि पोलिसांची सुद्धा अधिकच्या कोठडीची मागणी होती। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत। कृष्णा, वाल्मिक कराड याला जिल्हा हे सत्र जे न्यायालय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आहे आणि एमसीआर या ठिकाणी केला आहे आणि जी कस्टडी मागण्यात आलेली होती 10 मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले होते की आम्हाला सीआयडी कस्टडी हवी आहे। मात्र आता जर आपण पाहिलं तर आता न्यायालयीन कोठडी 14 दिवसाची मिळालेली आहे। याचा अर्थ असा होतो की ते आता जामिनासाठी अर्ज या ठिकाणी करू शकतात, कारण की यांच्यावरती मोका अंतर्गत या ठिकाणी गुन्हा नाही आहे, त्यामुळे जामीन करता येऊ शकेल, जामिनासाठी अर्ज केला जाऊ शकेल। मात्र आताची जी अपडेट आहे ती वाल्मिक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे। खरं तर सीआयडी कोठडी मिळावी यासाठी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी 10 मुद्दे वेगवेगळे मांडले होते आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं की आम्हाला सीआयडी कोठडी द्या। त्यात आहे की काही मोबाईल जप्त केलेले होते, मात्र 2 कोटी रुपयांची ही खंडणी होती आणि त्यात अनेक ठिकाणी संपत्ती देखील होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ही संपत्ती आम्हाला शोधायची आहे। भारतात आहे, भारताच्या बाहेर आहे, इतर राज्यात आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे मुद्दे मांडले होते। तर खरं तर गेल्यावेळी जी कोठडी मिळाली होती त्यावेळी सीआयडीने 13 मुद्दे मांडले होते, यावेळी 10 मुद्दे मांडले। मात्र सीआयडी कोठडी न्यायालयाने दिलेली नाही, तर वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी 14 दिवसाची या न्यायालयाने सुनावलेली आहे। अगदी, तर वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची आताची ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। त्यामुळे खरं तर वाल्मिक कराडवरती मकोकाच्या अंतर्गत काही कारवाई झालेली नाहीये, त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या जामीन अर्ज करण्यासाठी सुद्धा त्याचा मार्ग आता काहीसा मोकळा झालेला आपल्याला दिसणार आहे। तर अपडेट नाही आहे, मात्र जी माहिती मिळते आहे त्यानुसार मकोका देखील लावण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे। मात्र याला अधिकृत दुजोरा अजून मिळालेला नाही। या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढील काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। जर मकोका लावलेला असेल तर या ठिकाणी अर्ज न्यायालयात जो अर्ज करता येतो जामिनासाठी तो करता येणार नाही। वरिष्ठ न्यायालयात म्हणजे विशेष न्यायालयामध्ये तो अर्ज करावा लागेल। विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे। मात्र आत्ता जी अपडेट येते त्यानुसार 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे आणि यानंतर आता नेमके पुढे काय प्रक्रिया होते पाहावं लागेल। मात्र सध्याची अपडेट हीच आहे की वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे। अगदी कृष्णा, अधिकची माहिती घेत राहू। तर खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सीआयडीच्या कोठडीत होता आणि यानंतर आज केस कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी झालेली आहे। केस जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून कराडला सध्या न्यायालयीन कोठडी आता सुनावली जाते आहे। तर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुद्धा त्याला देण्यात आलेली आहे। गोविंद शेळके आपल्याला याविषयीची माहिती देत आहेत। गोविंद, आता वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी केस कोर्टानं सुनावलेली आहे। नक्की आपण बघितलं की वाल्मिक कराड यांना या ठिकाणी केस जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झालेली आहे। मात्र तपास करणारी जी यंत्रणा आहे त्या सीआयडी कडून आता मोका अंतर्गत कारवाईचा अर्ज सुद्धा न्यायालयाकडे करण्यात आलेला आहे आणि यानंतर कदाचित मोका लागू होऊ शकतो, कारण ती प्रक्रिया आहे, त्याची परवानगी घ्यावी लागते, तसं रितसर न्यायालयाला कळवावं लागतं। ती प्रक्रिया सुरू आहे आणि सीआयडीने या तपासामध्ये इतर ठिकाणी आपण बघितलं की जरी न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराड यांना मिळाली असली खंडणीच्या प्रकरणात, तरी मकोका या कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते। तशा प्रकारचा अर्ज सीआयडीने आता न्यायालयात केलेला आहे। अर्थात याला परवानगी मागण्याची प्रक्रिया म्हणतो आपण, त्यापुढे त्या कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते। मात्र तूर्त न्यायालयासमोर मकोकाच्या कारवाईची मागणी सीआयडीने ठेवलेली आहे। बरं गोविंद, जर मकोकाच्या अंतर्गत सध्या ज्या पद्धतीने तुम्ही माहिती देताय त्या पद्धतीने जर मकोका लावण्यात आला तर केस स्ट्रॉंग व्हायला असं आपण म्हणू शकतो, किंवा त्या अंतर्गत कारवाई करणं हे कितपत काय पद्धतीची एकंदरीतच कारवाई केली जाऊ शकते त्यानंतर? आपण
ज्या व्यक्तीवरती यापूर्वी सुद्धा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि ज्या गुन्ह्यात त्यांना ताब्यात घेतलंय त्यात संघटितपणे हा गुन्हा केलाय का याचा तपास सीआयडीला करायचा आहे, म्हणून मकोका खाली कारवाई होऊ शकते तसा अर्ज करण्यात आलाय. मात्र त्याचं ग्राउंड काय नेमकं हे आपल्याला समजू शकलं नाही. एक मात्र खरं आहे की एकीकडे न्यायालयीन कोठडीमध्ये वाल्मिक कराड यांना पाठवल्यानंतर दुसरी होणारी कारवाई त्यापेक्षा मोठी आहे. कारण जरी न्यायालयीन कोठडीतून वाल्मिक कराड यांची सुटका झाली तरी मकोका अंतर्गतची पुढे लगेच प्रक्रियेला सुरुवात होईल. अर्थात कोर्टाकडे हा फक्त अर्ज करण्यात आलाय. त्याच्या पुढची प्रक्रियेला आणखी वेळ असला तरी जो आरोपी आहे वाल्मिक कराड हे आताही पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे मकोका खालची कारवाई जेव्हा सुरू होईल ठीक आहे त्यावेळेस गोविंद, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. कृष्णा केंडे आपल्याला याविषयीची माहिती अधिकची देत आहेत आमचे प्रतिनिधी. कृष्णा, आता मकोका लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं कळतंय. कृष्णा यांच्यासोबत काही तांत्रिक कारणांमुळे संपर्क तुटलेला आहे. तर वाल्मिक कराडवरती मकोका लावल्याच्या नंतर सीआयडी पुन्हा एकदा कोठडी मागू शकते असं कळतंय. आणि सध्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती हा गुन्हा दाखल झालाय आणि याआधी सीआयडी कोठडीमध्ये तो होता. पुन्हा एकदा सीआयडीनं कोठडीची मागणी केलेली होती, मात्र आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावली गेली आहे. कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत, आपण अपडेट्स घेऊयात. कृष्णा, वाल्मिक कराडवरती मकोका दाखल झालाय असं कळतंय. निश्चितच प्राथमिक माहिती जी येते त्यानुसार मकोका दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळते आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी जरी मिळालेली असली तरी जामिनासाठी अर्ज करता येणार नाही आणि जामीन होणं तसं मुश्किल या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण की मकोकाच्या प्रकरणामध्ये जामीन सहजासहजी मिळत नाही. कृष्णा, काही क्षणांसाठी तुम्हाला मी थांबवते. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. आव्हाडजी, वाल्मिक कराडवरती मकोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल होतोय. हॅलो. नाही, हा, ही एक चांगलं पाऊल उचललंय सरकारने. आणि फक्त मला वाईट हेच वाटतं की एवढं ताणून हे सरकार का करतंय. म्हणजे काल त्या देशमुख कुटुंबियांना यावं लागलं, बाहेर आंदोलन करावं लागलं. मग आज त्याच्यापेक्षा जे सरळ होत आहे ते सरळ करा ना. तो गुन्हेगार आहे. तुम्ही बघा, आज त्याला मकोका लागला, उद्यापासून किती जण तक्रारी दाखल करतील बघा त्याच्या विरोधात. वाल्मिक कराड विरुद्ध उद्यापासून तक्रारीचा पाऊस पडेल. आव्हाडजी, जसं तुम्ही म्हणालात की काल धनंजय देशमुखांना आंदोलन करावं लागलं होतं, आज वाल्मिक कराडचे समर्थक सगळीकडे आंदोलन करताना दिसत आहेत आणि आता त्याला मकोका लावलेला आहे. वाल्मिक कराडचे समर्थक म्हणजे कुठे? परळीमध्ये. हो, ते गुंड पोचलेले सगळे गोट्या घेते. त्यांची आई सुद्धा आंदोलन करते. कोणाची? वाल्मिक कराड यांची. मी त्या आईबद्दल काही बोलणार नाही. आई म्हणजे आई असते. म्हणजे अगदी त्या आईबद्दल मला काय बोलायचं नाही. नको ते प्रश्न विचारत जाऊ नका. आई आंदोलन करते. प्रत्येक आईला मुलगा मुलासारखाच असतो. त्या बिचाऱ्याला काय माहित. अगदी धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत यासाठी. तर सध्या वाल्मिक कराडवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई होईल, कारण मकोका त्याच्यावरती दाखल करण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.